14 एप्रिल 1944 रोजी एका SS फोर्ट स्टिकीन नावाचा मालवाहू जहाजाला मुंबई बंदरावर स्फोट होऊन भीषण आग लागली असता त्या आगीशी झुंज देताना अग्निशमन दलाच्या 66 जवानांना हुतात्म्य प्राप्त झालं। त्यानंतरही अग्निशमनाचे कार्य करताना प्राणांची आहुती देणाऱ्या ज्या अग्निशमन सेवेतील अधिकारी कर्मचारी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जनतेमध्ये अग्निशमनाबाबत जनजागृती निर्माण होण्यासाठी प्रतिवर्षी केंद्रीय गृह मंत्रालय नवी दिल्ली यांच्या सूचनेनुसार संपूर्ण देशात दिनांक 14 ते 20 एप्रिल या कालावधीत अग्निशमन सेवा सप्ताह पाळण्यात येतो। नाशिक महानगरपालिका अग्निशमन विभागात देखील हा सप्ताह पाळला जातो। तसेच शहीद जवानांना श्रद्धांजली दिली जाते। त्यावेळी या 6 दिवसात 6 फायर स्टेशनद्वारे विविध डिव्हिजनमध्ये मॉक ड्रिल घेऊन प्रात्यक्षिके दाखवून सदर अग्निशमन दलाचे कार्याबाबत व जनजागृतीबाबत नागरिकांना माहिती दिली जाते व 20 एप्रिल रोजी दुपारी 4:10 व दिनांक 20 एप्रिल रोजी दुपारी 4:10 दरम्यान 6 फायर स्टेशन मिळून फेरीन वे, फाळके रोड, दूध बाजार, भद्रकाली मेन रोड, RK रेड क्रॉस सिग्नलद्वारे मुख्यालय फेरी पूर्ण केली जाते। सदर फेरीमध्ये निधी संकलन व जनजागृती मोहीम केली जाते। सदर निधी संकलन हा महाराष्ट्र शासनाकडे पाठवला जातो। 14 एप्रिल ते 20 एप्रिल हा अग्निशमन सेवा सप्ताह संपूर्ण भारतामध्ये आणि राज्यभर भारत सरकारच्या आदेशाने आणि माननीय संचालक अग्निशमन सेवा महाराष्ट्र शासन यांच्या आदेशाने संपूर्ण राज्यभर साजरा केला जातो। ह्या सप्ताह करण्याचा उद्देश असा आहे की 14 एप्रिल 1944 रोजी मुंबईमधील डॉक यार्ड येथील बंदरामध्ये मालवाहू जहाजाला आग लागली असता त्या जहाजामध्ये एक्सप्लोजिव्ह असल्यामुळं जहाजाची आग बुझवताना मुंबई अग्निशमन दलाचे अधिकारी कर्मचारी असे एकूण 66 जवान आग विझवताना त्यांना वीरगती प्राप्त झाली होती। अशा शहीद जवानांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा अग्निशमन सेवा दिन साजरा केला जातो। याच्यामागचा उद्देश हाच आहे की अग्निशमन विषय जो आहे हा नागरिकांपर्यंत पोहोचला पाहिजे, नागरिकांना त्याचं महत्त्व कळायला पाहिजे आणि त्याला जास्तीत जास्त लोकांमध्ये अवेअरनेस करण्याचं काम या सप्ताहाच्या माध्यमातून नाशिक मनपा अग्निशमन दल करते। या सप्त्यामध्ये 15 ते 20 तारखेपर्यंत म्हणजे प्रत्येक एक डिव्हिजनमध्ये एक मॉक ड्रिल आम्ही करतोय वेगवेगळ्या प्रकारच्या बिल्डिंगमध्ये। एखादी रहिवासी बिल्डिंग असेल, एखादी व्यावसायिक इमारत असेल, एखादं हॉस्पिटल असेल, एक शाळा असेल, अशा किंवा मॉल असेल, अशा विविध प्रकारच्या बिल्डिंगमध्ये आमच्या अग्निशमन दलाचे अधिकारी कर्मचारी जाऊन त्या ठिकाणी मॉक ड्रिल करतात। आग लागल्यानंतर नागरिकांनी काय सतर्कता घ्यायला पाहिजे किंवा आगीवरती कसं नियंत्रण मिळवलं पाहिजे याची माहिती आमचे जवान त्या ठिकाणी जाऊन सर्व नागरिकांना देत आहेत। आमचा हाच उद्देश आहे की आगीच्या घटनांवरती नियंत्रण कसं मिळवता येईल व नागरिकांना जास्तीत जास्त अग्निशमन सेवाविषयी किंवा आग लागल्यास काय करायचं याची माहिती त्यांना दिली तर नक्कीच आगीच्या घटनांमध्ये कमी प्रमाण होईल अशी आमची आशा आहे। त्यामुळे हा अग्निशमन सेवा सप्ताह आम्ही साजरा करीत आहे। 20 तारखेला या सप्त्याचे समारोप होणार आहे। त्या दिवशी या नाशिक शहरामधून आम्ही एक कल्याण निधीसाठी जे अग्निशमन दलाचे जवान वीरगती प्राप्त झाले किंवा कॉलवर असताना काही जखमी झालेले आहेत, त्या अशा जवानांच्या मदतीसाठी एक कल्याण निधी जे आहे ते आम्ही गोळा करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि 14 एप्रिलच्या शेवटच्या सांगताच्या दिवशी 20 तारखेला या शहरामध्ये मेन रोड आणि पूर्ण भागातून एक अग्निशमन विभागाची रॅली काढण्यात येणार आहे आणि त्यामध्ये स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।